नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी मराठी बालभारती यामधील पाठ क्रमांक 11 बाली बेट या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। बघूया पहिला प्रश्न। प्रश्न क्रमांक 1, खालील आकृती पूर्ण करा। त्यातील अ दिलेला आहे बाली बेटावरील विविध ललित कला। याचं उत्तर आहे या प्रकारे। बघा, या ठिकाणी नृत्य, गायन, चित्र आणि शिल्प या वेगवेगळ्या कला बाली बेटावर होत्या। पुढचा प्रश्न बघणार आहोत। त्यातील आ दिलेला आहे बेटाचे वर्णन करण्यासाठी लेखकांनी वापरलेले शब्द, आणि दुसरं बाली बेटावरील कलांसाठी लेखकाने वापरलेले शब्द। ते शब्द या प्रकारचे आहेत। बघा, सुरुवातीला बेटाचे वर्णन करण्यासाठी लेखकांनी वापरलेले शब्द आहेत रत्नजळीत, कंठ्यातील आणि कंठमणी। आणि बाली बेटावरील कलांसाठी लेखकांनी वापरलेले शब्द आहेत ललित कलांचा आणि रंगीबेरंगी गोफ। पुढचा प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 2, खालील कल्पना स्पष्ट करा। त्यातील अ दिला आहे बाली बेट म्हणजे रत्नजळीत कंठ्यातील कंठमणी आहे। याचं उत्तर आहे या प्रकारे। एखादा रत्नजळीत कंठा फेकून दिल्यावर त्यातील मणी सभोवार विखरावे तसा पाचूच्या बेटांचा पुंजका म्हणजे इंडोनेशिया देश आहे। त्या कंठमण्यातील महत्वाचा मुख्य कंठमणी असतो, तसे बाली बेट आहे। म्हणून बाली बेट हे रत्नजळीत कंठ्यातील कंठमणी आहे असे लेखक म्हणतात। पुढचा प्रश्न बघणार आहोत। त्यातील आ दिलेला आहे बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे। याचं उत्तर आहे या प्रकारे। बालीचे पर्यटन खाते अतिशय तत्पर आहे। इथले अधिकारी पर्यटकांचे मनपूर्वक स्वागत करतात, म्हणून बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे असे लेखक म्हणतात। पुढचा प्रश्न बघणार आहोत। त्यातील ई दिला आहे ह्या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही। याचं उत्तर आहे या प्रकारे। लेखक अगदी अपरात्री हॉटेल सागर बीच मध्ये दाखल झाले, तरीही हॉटेलातील स्वागत विभागातले चपळ तरुण चेहऱ्यावरचा जागरणपणाचा जराही ताण न दाखवता स्वागत करीत होते। त्यावरून लेखक म्हणतात की ह्या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही। पुढचा प्रश्न बघणार आहोत। ई बाली बेटावरील बाग एकत्र कुटुंबासारखी वाटत होती। याचं उत्तर आहे या प्रकारे। सागर बीच हॉटेलची समुद्र किनाऱ्यालगत एक गर्द बाग होती। त्यात माडा पोफळीच्या राया होत्या। फुलांनी बहरलेली रोपटी होती। फुलबागा भल्या पहाटेही टवटवीत होती। फुले मिस्किलपणे पाहुण्यांना न्याहाळत होती। वृद्ध वृक्षांचा समुदाय डुलका घेत होता। या सर्व कारणांमुळे बाली बेटावरील ही बाग मुला माणसांनी, लेकी सुनांनी भरलेल्या नांदत्या एकत्र कुटुंबासारखी लेखकांना वाटत होती। पुढचा प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 3, खालील मुद्द्यांच्या आधारे बाली बेटाची माहिती लिहा। बघा, या प्रकारे आपल्याला माहिती लिहायची आहे। बाली बेटाबद्दल आपल्याला माहिती सांगायची आहे। कोणकोणते पॉइंट्स या ठिकाणी आपल्याला पॉइंट्स दिलेले आहेत। स्थान, घर व हॉटेल्स, टुरिस्ट खात्याची तत्परता, निसर्ग सौंदर्य आणि त्या बेटाचे बदलते रूप, या सर्व मुद्द्यांची आपल्याला माहिती लिहायची आहे। बघा, या प्रकारे आपण ती माहिती लिहू शकतो। इंडोनेशियातील बेटांच्या समूहात बाली बेट रत्नजळीत कंठ्यातील कंठमण्यासारखे शोभते। इथली घरे व हॉटेल्स निसर्गरम्य परिसरांनी वेढली आहेत। वळणदार रस्त्यांभोवती माडांच्या राया व त्यामधून झाडांची छपरे असलेली घरे आहेत। इथले पर्यटन खाते अतिशय तत्पर आहे। त्यामधील तरुण अधिकारी पाहुण्यांचे मनपूर्वक स्वागत करतात। इथल्या हॉटेलला वेढून असलेला निसर्गरम्य व मनोहारी आहे। समुद्र किनारी हॉटेल लगत गर्द राई आहे। माडा पोफळीच्या राया आहेत। ताज्या टवटवीत फुलांनी बहरलेली रोपटी आहेत। हॉटेलची बाग नांदत्या एकत्र कुटुंबासारखी सोज्वळ आहे। या बेटावर आता सुधारलेल्या दुनियेचे वारे वाहू लागले आहेत। डोक्यावर विमाने घरघरू लागली आहेत।
रेडिओने उरलेल्या जगाशी त्यांना जखडले आहे. वर्तमानपत्रेही ज्ञानाबरोबर या बेटाची माहिती दूरवर पोचवत आहे. आता या बेटाचे स्वरूप बदलत चालले आहे. पुढचं बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 4. खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. त्यातील अ दिला आहे, पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती होते म्हणतात. याचं उत्तर आहे या प्रकारे. रात्री झोपेत स्वप्न पडते. स्वप्नांची दुनिया अद्भुत व रम्य असते. पहाटे जाग आल्यावर ही स्वप्नांची दुनिया निघून जाते. म्हणजेच पहाटेला स्वप्नांची पूर्ण समाप्ती होते. पुढचं बघणार आहोत. त्यातील आ दिलेला आहे, 5 मिनिटात बाली बेटाने माझे घोरणे ऐकायला सुरुवात केली. याचं उत्तर आहे या प्रकारे. हॉटेलचा स्वागत कक्ष अतिशय तत्पर व उत्साही होता. रात्री अपरात्री लेखक हॉटेलमध्ये आले तरी त्यांचे स्वागत करताना त्या तरुणांच्या चेहऱ्यावर जागरणाचा जरा सुद्धा ताण नव्हता. त्यांनी पटापट प्रवाशांच्या नेमलेल्या खोल्या दाखवल्या. लेखकांनी त्या खोलीत प्रवेश करताच ते इतके गाढ झोपी गेले की ते शांतपणे घोरू लागले. पुढचा प्रश्न बघणार आहोत. त्यातील ई दिला आहे, वेलींचेही अंग धुणे झाले होते. याचं उत्तर आहे या प्रकारे. सागर बीच हॉटेल भोवतालची बाग पहाटेही खूप ताजी टवटवीत होती. फुलांनी बहरलेली रोटी पहाटे पाहुण्यांकडे मिस्किलपणे डोळे मिचकावीत पाहत होती. पहाटेच्या दवामुळे वेली ओल्या झाल्या होत्या. जणू काही वेलींची आंघोळ झाली होती. त्यांचे अंग धुणे झाले होते. पुढचं बघणार आहोत. ई दिलेला आहे, त्या भाटांची उणीव मी माझ्या गाण्याने भरून काढत होतो. याचं उत्तर आहे या प्रकारे. पूर्वी राजदरबारी गायक असत. ते गाऊन राजाचे मनोरंजन करीत. त्या गायकांना भाट म्हटले जाई. पक्षी म्हणजे सृष्टीचे भाट होते. पहाटे पक्ष्यांची किलबिलाट लेखकांना ऐकू आली नाही म्हणून तेच गाऊ लागले. पक्षीरूपी भाटांची कमतरता लेखकांनी स्वतःच्या गाण्याने भरून काढली. पुढचा प्रश्न बघणार आहोत. विचार करा आणि सांगा. त्यातील दिलेलं आहे, पहिलं, बेटावर पक्षी का नसतील. याचं उत्तर आहे या प्रकारे. बाली बेट निसर्गरम्य आहे पण तिथे लेखकांना पक्षी दिसले नाहीत. बदलत्या जागतिक यांत्रिकीकरणाचा प्रभाव बाली बेटासारख्या सुंदर स्थानावर नक्कीच झाला. पक्ष्यांना हवा असलेला मोकळा अवकाश तिथे पक्ष्यांना भेटला नसावा. त्यामुळे कदाचित बाली बेटावर पक्षी नसावे. पुढचं बघणार आहोत. आज शहरात चिमण्या का दिसत नाहीत. याचं उत्तर आहे या प्रकारे. पूर्वी अंगणे असायची व त्या अंगणामध्ये दाणे टिपायला चिमणा गोळ्या व्हायच्या. आता शहरांमध्ये छोटी कौलारू व अंगण असलेली घरे राहिली नाहीत. उंच इमारतीमुळे झाडे कमी झाली. टीव्ही अँटिनांचे व मोबाईल टावरचे प्रमाण वाढले. मोकळी मैदाने कमी झाली. ध्वनी प्रदूषण वाढले. अशा प्रकारे वाढलेल्या यांत्रिकीकरणामुळे आज शहरात चिमण्या दिसत नाहीत. पुढचा प्रश्न बघणार आहोत. खेळूया शब्दांशी. खालील शब्दांचा अर्थ समजून घ्या. त्यातील अ दिला आहे, टुरिस्टांचा स्वर्ग. बघा याचं उत्तर. स्वर्ग ही नंदनवनाची काल्पनिक सृष्टी आहे. स्वर्गात सर्व सुखे आहे असा समज आहे. बाली बेट हे प्रवासी माणसांना अत्यंत सुखकारी असल्यामुळे त्यास टुरिस्टांचा स्वर्ग असे म्हटले आहे. पुढचं बघणार आहोत. या ठिकाणी पुढचं दिलेलं आहे, किर्र जंगल. याचं उत्तर आहे या प्रकारे. गच्च झाडी असलेले जंगल किंवा त्याला घनदाट जंगल असे सुद्धा म्हणतात. पुढचा बघणार आहोत. अश्राप माणसे. याचं उत्तर आहे, अतिशय भोडी भाबडी मनाने निर्माळ असलेली माणसे पापभिरू माणसे. पुढचं आहे गाणारे भाट. याचं उत्तर आहे या प्रकारे. राजाचे मनोरंजन करणारे दरबारी गायक. पुढचं आहे तंबूतला सिनेमा. याचं उत्तर या प्रकारे. गावोगावी तंबू ठोकून व कनाती लावून त्यामध्ये
सिनेमा दाखवणे याला टुरिंग टॉकीज असेही म्हटले जाते. पुढचं बघणार आहोत. आ दिलेला आहे त्यातील खालील शब्दांचे प्रत्येकी 2 भिन्न अर्थ लिहा. त्यातील अ दिला आहे अभंग. याचा अर्थ आहे या प्रकारे, न भंगणारे, आणि दुसरा अर्थ आहे ओव्या असलेले एक मराठी छंद प्रकार. दुसरं बघणार आहोत. यातील आ दिलेला आहे बोट. याचा अर्थ आहे या प्रकारे, होडी किंवा दुसरं शरीराचा अवयव म्हणजेच हाताचे बोट. पुढचा प्रश्न बघणार आहोत. खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. पहिलं उभयता. याचं उत्तर आहे मामा व मामी उभयता पूजेला बसले. दुसरं यत्किंचितही. याचा आन्सर आहे दुपारचे 12 वाजले तरीही मला यत्किंचितही भूक लागली नाही. तिसरं चौघडा. लग्न म्हटले की सनई चौघडा आलाच. पुढचं चित्रविचित्र. याचं उत्तर आहे जंगलात चित्रविचित्र भाषा बोलणारी माणसे होती. पुढचं बघणार आहोत. आंतरजालाच्या सहाय्याने अंदमान निकोबार या बेटांची माहिती खालील मुद्द्यांच्या आधारे मिळवा. बघा, तेथील रहिवासी कसे, तर येथे आदिवासी समाजाच्या विविध प्रजाती राहतात. इंग्रजांसोबत झालेल्या लढाईत अनेक आदिवासी मारले गेले, त्यामुळे त्यांची संख्या आता खूपच कमी झाली आहे. दुसरं आदिवासींचे जीवनमान. बघा, याचं उत्तर सुरुवातीला आदिवासी यांच्या बेटावर कोणालाही येऊ देत नसत, त्यामुळे त्यांच्या जीवनमानाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. हे आदिवासी शिकार करत जंगली सुवर, मासे, फळे हे त्यांचे खाद्य. शेती करण्याची पद्धत त्यांना माहिती नव्हती, परंतु आता त्यांच्यात बदल होत आहे. ते देखील आधुनिक समाजाचा भाग बनत आहे. पुढचं बघणार आहोत. निसर्ग सौंदर्य. घनदाट जंगल व चौफेर पाण्याने वेढलेले हे प्रदेश निसर्ग सौंदर्याने नटलेले आहेत. पुढचं पॉइंट आहे तेथील सोयी सुविधा. या प्रकारच्या सोयी सुविधा होत्या. सुरुवातीला आदिवासी त्यांच्या बेटावर कोणालाही येऊ देत नसे, त्यामुळे तेथे कोणत्याही सोयी सुविधा नव्हत्या. परंतु आता या समाजात बदल होत आहे. आदिवासी मुलं शाळा शिकत आहेत. ते हिंदी व इंग्रजी भाषेत शिक्षण घेत आहे, त्यामुळे त्यांच्यात थोड्याफार प्रमाणात आधुनिक संस्कृतीची जोपासना होत आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रेक्षणीय स्थळांच्या संदर्भात खाली काही मुद्दे दिले आहेत. त्यांच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या एखाद्या प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन लिहा. बघा, या प्रकारे प्रेक्षणीय स्थळांचे पॉइंट्स दिलेले आहेत, त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती लिहायची. स्थळ, वैशिष्ट्ये, परिसर, निसर्ग सौंदर्य, आख्यायिका किंवा कथा आणि लोकपरंपरा. हे आपल्याला एखादं पर्यटन स्थळ, प्रेक्षणीय स्थळ किंवा पर्यटन स्थळ निवडून त्याच्याबद्दल आपल्याला माहिती लिहायची आहे. बघा, या प्रकारे आपण लिहू शकतो. त्र्यंबकेश्वर हे शहर भारत देशाच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात नाशिक पासून 18 किलोमीटर अंतरावर असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे. हे शहर मुंबई पासून 165 किलोमीटर अंतरावर असून समुद्र सपाटीपासून 3000 फूट उंचीवर आहे. याच ठिकाणी शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे. गोदावरी नदीचा उगम देखील येथूनच झाला. हे तीर्थक्षेत्र ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले असल्याने येथे 12ही महिने भाविकांची गर्दी असते. 10व्या शतकातील शिलाहार राजा झंज याने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या 12 नद्यांच्या उगमस्थळी एकूण 12 शिवालये बांधली. त्यातील एक हे शिवालय आहे. भारतात फक्त त्र्यंबकेश्वर या ठिकाणीच नारायण नागबली, त्रिपिंडी, काल सर्पशांती, विष्णुबली, उत्तर क्रिया, लघुरुद्र हे धार्मिक विधी केले जातात. गावात अनेक प्राचीन देवळे आहेत. त्यावरील कोरीव काम पाहण्याजोगे आहे. गावामध्ये राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. नाशिकहून दर तासाला बस गाड्यांची सोय आहे. येथून ठाणे जिल्ह्यातील जव्हार येथे जाणारा नयनरम्य असा
घाट रस्ता आहे। बघा आता या ठिकाणी ही जाहिरात दिलेली आहे, ही जाहिरात वाचायची आहे आणि त्या आधारे खाली काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहे। बघा आता या ठिकाणी या जाहिरातीमध्ये काय काय दिलेलं आहे। या ठिकाणी बघा सहलीचा कालावधी दिलेला आहे, नंतर संपर्कासाठी कार्यालयाचा पत्ता दिलेला आहे, लक्ष्मी टूर्स, लक्ष्मीकांत बिल्डिंग, लक्ष्मीनगर, पुणे। नंतर या ठिकाणी केल्याने देशाटन, त्वरा करा आजच लक्ष्मी टूर्सला भेट द्या अशी सुरुवात केलेली आहे। नंतर लक्ष्मी टूर्स तर्फे आयोजित उन्हाळी सुट्टीतील खास परदेश सहल आहे आणि जर आपण 28 फेब्रुवारी पर्यंत नोंदणी करणाऱ्याला प्रवास शुल्कात 50% सवलत व भेटवस्तूंची खैरात मिळणार आहे अशी ही जाहिरात आहे। आता या जाहिरातीवर आधारित आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे। बघूया प्रश्न। वरील जाहिरात वाचा व त्या आधारे खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। पहिला प्रश्न आहे, सहलीचे आयोजक कोण होते? याचं उत्तर आहे लक्ष्मी टूर्स हे सहलीचे आयोजक आहेत। दुसरं, सहलीची वैशिष्ट्ये कोणती? पहिलं वैशिष्ट्य आहे उन्हाळी सुट्टीतील खास परदेश सहल। दुसरं, 28 फेब्रुवारी पर्यंत नोंदणी करणाऱ्याला प्रवास भाड्यात 50% सवलत व भेटवस्तू। तिसरा प्रश्न आहे, सहलीला जाण्यासाठी नोंदणी करणाऱ्याला सवलत का दिली असावी असे तुम्हाला वाटते? याचं उत्तर आहे भरपूर व जलद नोंदणी व्हावी, खूप प्रवासी मिळावेत म्हणून सहलीला जाण्यासाठी नोंदणी करणाऱ्याला सवलत दिली असावी असे मला वाटते। पुढचा प्रश्न बघणार आहे, प्रस्तुत जाहिरात विश्वसनीय आहे असे तुम्हाला वाटते का? जाहिरातीतील कोणती गोष्ट तुम्हाला अविश्वसनीय वाटते? याचं उत्तर आहे या प्रकारे, प्रस्तुत जाहिरात विश्वसनीय नाही असे मला वाटते। जाहिरातीत परदेश सहल म्हटले आहे व चित्र बसचे दिले आहे, तसेच 2 महिने आधी नोंदणी का ते कळत नाही, या गोष्टी अविश्वसनीय वाटतात। अशा प्रकारे आज आपण पाठ क्रमांक 11 बाली बेट या पाठाचा स्वाध्याय पाहिला। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।